ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा. मोहोदकाटाच्या अतर्क्य अशा लीला पाहून काशीनगरातील लोकांना त्यांच्याविषयी नितांत आदर वाटत होता. तो मनुष्य रूपाने अवतरलेला देवच आहे. आपण त्याला घरी आणावे, त्यांची पूजा करावी, त्यांचे उत्तम आदरतीर्थ करावे असे प्रत्येकालाच वाटत होते. एके दिवशी काही मान्यवरांनी राजाची भेट घेतली आणि मोहोदकट तेथेच होता. आलेल्या लोकांचा मनोभाव जाणून त्याला मोठे समाधानच वाटले. लोकांनी हात जोडून मोठ्या आशेने राजाकडे पाहिले आणि त्यांना राजाने हसून संमती दिली. प्रजाजनांना मोठा आनंद झाला. मोहोदकटाला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देऊन ती सर्व मंडळी आपापल्या घरी परतली. काशीनगरात शुक्ल नावाचा एक सत्शील ब्राह्मण राहत असे. तो भिक्षा मागून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालित असे. तो लगबगीने घरी आला व आपली पत्नी विद्यमा हिला म्हणाला, आज नगरामध्ये मोहोदकटाचे आगमन होणार आहेत. तो लोकांची पूजा स्वीकारून प्रत्येकाकडे थोडे थोडे अन्न ग्रहण करणार आहे. तो आपल्याकडे येईल. तू स्वयंपाक तयार ठेव. विद्यमेस आनंद झाला आणि तिने उत्साहाने स्वच्छता केली. दारापुढे रांगोळी काढली. भाकरी आणि तांदळाची पेस्ट तयार केली. शुक्ल ब्राह्मणांनी आपल्या जवळचे किडूक मिडूक विकून पुष्पहार, पत्री, वस्त्र, फळे, कंदमुळे, तेल, तूप आदी साहित्यांची जमवाजमव देखील केली. त्याने दर्भाचे आसन मांडले. मोहोदकटाच्या पूजेची सर्व सिद्धताही केली. दक्षिणा बाजूला काढली. नित्यकर्म आटपले आणि तो विनायकाची वाट बघू लागला. मोहोदकटाने स्नानादी कर्म उरकली आणि प्रजाजनांना भेटण्यासाठी तो नगरात प्रवेशला. तो प्रथम शुक्ल ब्राह्मणाच्या घरी गेला. त्याला पाहून त्या ब्राह्मण दाम्पत्यास खूप सारा आनंद झाला. त्याला पाहून ब्राह्मण पत्नीला रडू आवरत नव्हते. त्या दोघांचा तो शुद्ध सात्विक भक्तिभाव पाहून मोहोदकट अगदीच प्रसन्न झाला. ब्राह्मणांनी त्यांची पूजा केली. विनायकाने त्यांच्या घरची पेज आणि भाकरी आवडीने खाल्ली. तो निघून जाताच त्या गरीब ब्राह्मणाचे घर सर्व ऐश्वर्याने संपन्न झाले. ब्रह्मदेव व्यासांना मोहोदकटाचे चरित्र सांगत होते. व्यासांनी त्यांना विचारले, हे विधाता, काशीमध्ये गणपतीचे अनेक निसीम भक्त होते, तरीही मोहोदकटाने शुक्ल ब्राह्मणाला प्रथम प्राधान्य दिले असे का? ब्रह्मदेव म्हणाले, तो ब्राह्मण सत्शील होता, धर्मानुगमी, प्रेमळ, सद्भक्त होता. सर्वांशी मोहोदकटाने त्याची अनन्य भक्ती जाणून त्याच्या घरचे पूजन आदी सेवा स्वीकारली. तो भावाचा भुकेला आहे, भक्तीला वश होणारा आहे. मी तुला या विषयाची एक कथा सांगतो. आणि ती कथा अशी की प्राचीन काळी विदर्भ देशात मंद नगरात भीम नावाचा एक व्याध राहत असे. तो अरण्यात जाऊन शिकार करायचा. त्या नगरात कसला तरी उत्सव साजरा करण्यात येणार होता. त्या प्रसंगी मांसाची उत्तम विक्री होईल असा विचार करून तो व्याध अरण्यात गेला. त्या अरण्यात एका राक्षसाचे वास्तव होते. तो या व्याधाला खाण्यासाठी धावला. त्याला पाहताच भयभीत झालेला व्याध प्राणरक्षणार्थ एका शमी वृक्षावर चढून बसला. त्याला गाठण्यासारखी राक्षसही त्या वृक्षावर चढू लागला. त्याच्या भाराने तो वृक्ष कोसळला. दोघेही खाली आपटले. त्यात शमी वृक्षाखाली वामनाने स्थापन केलेली एक गणेश मूर्ती होती. झाड खाली पडताच त्याची बरीचशी पाने त्या मूर्तीवर पडली. त्या पुण्याईने राक्षस आणि व्याध यांच्या सर्व पातकांचा नाश झाला. गणेश कृपाने मुक्त होऊन ते दोघेही गणेश लोकी गेले. व्यास म्हणाले, हे विधाता, गणेश मूर्तीवर शमीपत्रे पडल्यामुळे भीम, व्याध आणि राक्षसाचा उद्धार झाला हे कसे? ब्रह्मदेव म्हणाले, या विषयीची समग्र वृत्तांत मी तुला सांगतो, म्हणजे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला समजतील. ब्रह्मदेव सांगू लागले की भीमवाद हा एका जन्मात राजा होता. त्याचे नाव होते साम. सत्ता आणि संपत्ती हाती आल्यामुळे तो राजा उन्मत्त झाला. एके दिवशी साम व त्याचा प्रधान शिकारीसाठी गेले असता ते शिकारीवरून परतत असताना त्यांनी गणपतीचे एक पडीक देऊळ दिसले. तेथील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा राजा दशरथाने कुलगुरू वशिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली होती. हे देवस्थान वरदविनायक या नावाने प्रख्यात होते. राजाने व प्रधानाने त्या गणपतीचे दर्शन घेतले. त्याला रानातील रानपुष्प अर्पण केली व नमस्कार केला.
त्या दोघांकडून जन्मभरात हे एकच पुण्यकर्म घडले होते. कालांतराने दोघांचाही मृत्यू झाला. यमाने नरकात घालून त्यांना असंख्य यातना दिला. पुढे कीटक, पशु, पक्षी, चांडाळ अशा अनेक अशुद्ध योनीमध्ये जन्म घेऊन ते दोघे व्याध आणि राक्षस झाले. गणेश मूर्तीवर शमीपत्र पडल्यामुळे त्या दोघांचा उद्धार झाला. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, हे मुने, मी तुला भीमव्याधाची कथा सांगितली, त्यामध्ये वामनाचा उल्लेख आहे. आता त्याचे कथानक सांगतो. मित्रांनो, वामन अवताराची कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.